खेळत असती तर राजेंद्र कुमार हा मॅच विनर बॉलर झाला असता. तुम्हाला सांगतो इतके अंडरहँड बॉल त्याने टाकलेले आहेत. आणि शम्मी कपूरला वाईट वाटायचं की खूप चांगली गाणी ही राजेंद्र कुमारकडे गेली की त्याचं सोनं केलं असतं. विशेषतः तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे. अर्थात शम्मी कपूरचं मत असंही असेल की हिरोईन वेगळी असावी, पण तसं वाटायचं कारण राजेंद्र कुमारला अतिशय उत्कृष्ट गाणी रफी दिली. अंडरहँड बॉल सगळे. मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है, बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है, हवाओं रागनी गाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. तुम कमसिन हो, नादा हो, नाजुक हो, भोली हो. तुम कमसिन हो, नादा हो, नाजुक हो, भोली हो. सोचता हूँ मैं कि तुम्हें प्यार ना करूं, मैं तुम्हें प्यार ना करूं. तुम कमसिन हो, नादा हो, नाजुक हो, भोली हो. सोचता हूँ मैं कि तुम्हें प्यार ना करूं, मैं तुम्हें प्यार ना करूं. या गाण्यात टाकण्याकडे पदर हातात असतो, हात मोकळे नसतात. नाराज ना होना कि तुम मेरी जिंदगी हो, कि तुम मेरी बंदगी हो. ये मेरा प्रेम पत्र पढ़कर कि तुम नाराज ना होना कि तुम मेरी जिंदगी हो, कि तुम मेरी बंदगी हो. मदन मोहन रफी हे कॉम्बिनेशन सुद्धा प्रचंड चांगलं आहे, पण दुर्दैवाने मदन मोहन हा पडेल चित्रपटांचा संगीतकार होता, पण त्याची गाणी अजरामर आहेत. म्हणजे चिरंजीव काय तर मारुती, अश्वत्थामा आणि मदन मोहनची गाणी असं म्हणायला काही हरकत नाही. इतकी गाणी त्याची चिरंजीव आहेत. त्याला कधीही फार मोठे हिरो मिळाले नाहीत. सुरुवातीच्या काळात अर्थातच मदन मोहननी तलत महमूदचा जास्त उपयोग केला, शबिस्तान, आशियाना, देख कबीरा रोया, जहां आरा वगैरे सिनेमात. पण नंतर रफी हा त्याचा प्रमुख गायक झाला आणि किशोर कुमार आराधनानंतर फॉर्मात आल्यानंतर सुद्धा त्यांनी रफीला कधी सोडला नाही. पण त्याला अतिशय उत्कृष्ट गाणी देताना त्याला जे हिरो मिळाले ना ते फारसे चांगले नव्हते. तुम्हाला मगाशी सांगितलं की हीर रांझामध्ये ये दुनिया ये महफिल हे गाणं चक्क राजकुमार गातो. म्हणजे चेतन आनंद या माणसाबद्दल मला आधी प्रचंड आदर होता. तुम्हाला सांगतो, एक तर तो देवानंदचा मोठा भाऊ म्हणून, आणि त्यांनी सुरुवातीला खूप चांगले चित्रपट दिले, पण हीर रांझा सारख्या चित्रपटामध्ये त्यांनी प्रिया राजवंशला हिरोईन केली. मी समजू शकतो की माणूस प्रेमात वेडा होतो, पण इतका, पण त्याला चळ लागला असं वाटलं. ह्याचं कारण त्यांनी राजकुमारला रोमॅन्टिक हिरो केला. म्हणजे राजकुमारला रोमॅन्टिक हिरो करणं म्हणजे कसाबला शांततेचं नोबेल प्राइज देण्यासारखं आहे. हस्ते जखम नावाचा एक सिनेमा होता, जखम, त्याच्यामध्ये अतिशय सुंदर गाणी होती. त्याचा हिरो कोण, नवीन निश्चल. म्हणजे त्यांनी तर निश्चय केला होता की माझा कुठल्याही प्रसंगामध्ये चेहरा निश्चलच राहणार. पण दुर्दैवाने मगाशी मी म्हटलं तशी त्याच्या वाटेला जे आलेले सगळे हिरो होते हे असेच होते. त्याची 2 गाणी बघा आणि त्याचे 2 हिरो बघा. हो, जमीन पे जमीन आसमां पर बिठा के गिराते न दोगे. अगर हम ये पूछें कि दिल में बसा के भुला तो न दोगे. जमीन पे जमीन आसमां पर बिठा के गिराते न दोगे. अगर हम ये पूछें कि दिल में बसा तू
मदामोहन रफीचं गाणं जास्त ठेवलंय, त्याचा चेहरा काढून टाकलाय. पण गझल सिनेमातलं एक गाणं आता आम्ही तुमच्यासमोर पेश करतोय, रंग और नूर की बारात. प्लीज वन्स फॉर नको, कारण ते गाणं खूप मोठं आहे आणि आपल्याला नाही नको. आपण कार्यक्रमाला वन्स फॉर देऊ आणखीन चांगल्या मोठ्या ह्याच्यामध्ये. राणा जरा दौड के आ बाबा. वी आर रनिंग शॉर्ट ऑफ टाइम नाव. पण आम्ही काही गाळत नाहीये म्हणजे. बारात किसे पेश करूं, ये मुरादों की हंसी रात किसे पेश करूं, किसे पेश करूं. रंग और नूर की बारात किसे पेश करूं, ये मुरादों की हंसी रात किसे पेश करूं, किसे पेश करूं. मैंने जज्बात निभाए हैं उसूलों की जगह, मैंने जज्बात निभाए हैं उसूलों की जगह. अपने अरमान फिरो लाया हूँ फूलों की जगह. तेरे सेहरे की, तेरे सेहरे की ये सौगात किसे पेश करूं, ये मुरादों की हंसी रात किसे पेश करूं, किसे पेश करूं. ये मेरे शेर मेरे आखिरी नजराने हैं, ये मेरे शेर मेरे आखिरी नजराने हैं. मैं यूं अपनों में हूँ जो आज से बेगाने, ताल्लुक से मुलाकात किसे पेश करूं, ये मुरादों की हंसी रात किसे पेश करूं, किसे पेश करूं. सुर्ख जोड़ेगी तबोताब मुबारक हो तुझे, सुर्ख जोड़ेगी तबोताब मुबारक हो तुझे. तेरी आँखों का नया ख्वाब मुबारक हो तुझे. ये ख्वाहिश ये ख्यालात किसे पेश करूं, ये मुरादों की हंसी रात किसे पेश करूं,
किसे पेश करूं। कौन कहता है कि चाहत पे सभी का हक है। कौन कहता है कि चाहत पे सभी का हक है। तू जिसे चाहे तेरा प्यार उसी का हक है। मुझसे कह दे, मुझसे कह दे, मैं तेरा हाथ किसे पेश करूं। ये मुरादों की हंसी रात किसे पेश करूं, किसे पेश करूं। रंग और नूर की बारात किसे पेश करूं। ये मुरादों की हंसी रात किसे पेश करूं, किसे पेश करूं, किसे पेश करूं। किसे पेश करूं, किसे पेश करूं। थँक्यू. पूर्ण गाणं घेतलं तुमच्या जणीने. आपण पुढे जाऊया. ओपी नय्यर आणि रफी हे सुद्धा एक वेगळंच ग्रेट कॉम्बिनेशन होतं. बाज पासून रफीने ओपी नय्यरकडे गायला सुरुवात केली आणि आरपार नंतर धमाल केली. रोमॅन्टिक गाणी, देशभक्तीवर आधारित गाणी, नाचणारी गाणी, अशी सगळी गाणी ओपी आणि रफी कॉम्बिनेशनने आपल्याला दिली. ओपी रफी बद्दल काय म्हणतो ते पर हुआ ऐसा जादू, तबीयत तबीयत मचल मचल गई। नजरें मिली क्या किसी से कि हालत बदल बदल गई। रफी साहब एक ऐसे फनकार और ऐसे नायाब इंसान थे कि जिनकी तारीफ मैं तो क्या, हिंदुस्तान के चाहने वाले या संगीतकार जितनी भी करें उतनी ही कम है। मैं रफी साहब की एक छोटी सी मिसाल दूंगा कि जो मैं अक्सर कहा करता था कि म्यूजिशियन लोगों अपनी घड़ियां मिला लो, क्योंकि 9:30 का टाइम है तो रफी साहब एग्जैक्ट 9:30 बजे स्टूडियो में हाजिर है। ये चीजें हमेशा, ये उनका डिसिप्लिन और उनकी एक बढ़ाई और अच्छाई मुझे हमेशा याद आती रहेगी। गरीब आदमी, मजलूम, तकलीफ ज़दा हर की मदद करना और हर छोटे फनकार को जो कि उभरता हुआ नजर आया उनको हमेशा उसके सर पे हाथ रखना और कहना एक दिन तुम मोहम्मद रफी से भी ऊंचे बन जाओगे। ये सिर्फ रफी साहब की इंसानियत और उनकी ही तहजीब और तरमीम थी। मगाशी मी तुम्हाला गाणं कसं जन्माला आल्याच्या काही कथा सांगितल्या. ओपी नय्यरची ही कथा सुद्धा रेकॉर्डिंगची खूप चांगली आहे. नय्यर धुन के साथ साथ लफ्जों के चुनाव पर भी पूरा ध्यान देता है. पहली लाइन मेरा पसंद नहीं आई. अच्छा हो रहा है कि जहाँ बोल कटता है और जैसे लय कटती है, सुर कटते हैं, उसी तरीके से जरा कट कट बोल आए तो अच्छा लगेगा. ये लाइन सुनिए. मोहब्बत का हाथ, जवानी का पल्ला, सुभान अल्लाह बाबू सुभान. ये जो गीत पूरा हो जाने के बाद
ये खुद ही प्लेबैक सिंगर्स को रिहर्सल्स कराते हैं। दिन रात की मेहनत के बाद आपकी पसंद का गीत आप तक पहुंचने के लिए कई मंजिलें तय है। तुमसे मेहमान का मुझ पे एहसान क्या, लाखों ही जुल्फों वाले। गीत किसी भी लिहाज से कमजोर न रह जाए, इसके लिए ओपी नैयर हर बात पर पूरा ध्यान देता है। थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला गंमत सांगतो की आता ओपी नय्यरने सांगितलं की रवी वेळेचा किती वेळ पाळायचा. एक किस्सा मला आठवला म्हणून सांगतो की एकदा मला वाटतं लक्ष्मीकांत किंवा पॅरलल यांनी 4ची वेळ दिली होती आणि हा 3:30ला त्याच्या घराच्या पाशी पोहोचला, त्याच्या बंगल्यापाशी. हा 3:30 ते 4 फुटपाथवर उभा राहिला. तर काही लोकांनी त्याला पाहिलं की रफी साहेब इकडे काय करत आहेत, फुटपाथवर उभा. तर त्यांनी आज जाऊन सांगितलं की तुमच्या घराच्या बाहेर रफी साहेब नुसते उभे आहेत. तो लक्ष्मीकांत खाली धावत आला आणि त्याने विचारलं, रफी साहेब आप खडे किंवा? तो म्हणाले, मी तुला 4ची वेळ दिली आहे ना, मी जरा लवकर आलो म्हणून मी इकडेच वाट बघत थांबलोय. म्हणजे वेळ पाळायची तर किती पाळायची याचा एक हे आहे. आणि ओपी नय्यरनी जे आता सांगितलं की त्यांनी वेळ पाळली नाही, आणि ओपी नय्यरचं आणि त्याचं जे भांडण झालं ते ह्याचमुळे झालं. कधीतरी एकदा त्याला रेकॉर्डिंगला यायला वेळ झाला आणि रफीने माफी मागितली, कारण शंकर जयकिशनकडे त्याचं रेकॉर्डिंग होतं. ते रेकॉर्डिंग लांबलं आणि त्यामुळे वेळ झाला. पण शंकर जयकिशनकडचं रेकॉर्डिंग लांबलं हे ओपीला अजिबात आवडलं नाही, कारण ओपी आणि शंकर जयकिशन यांच्यामधून त्यावेळेला विस्तव जात नव्हता. ओपीने तिथल्या तिथे सांगितलं की ह्या पुढे रफी मी तुला वापरणार नाही, आणि त्याने महेंद्र कपूरला वापरायला सुरुवात केली. हे ओपी कितीही टॅलेंटेड असला तरी डोक्यात थोडा क्रॅक आहे. गावस्कर ऐवजी तुम्ही शेखर धवनला घेणार का, मला सांगा. कसं काय बसणार? ज्यांनी असा गायकांवर राग काढलाय ना ते नंतर संपलेलं. तुम्हाला माहिती आहे की शंकरने शारदाला वापरायला सुरुवात केली आणि शंकर संपला. तसंच ओपी झालं. ओपीला शेवटी त्याची चूक कळली, तोपर्यंत ओपीच संपला होता. तसं एक गाणं आम्ही घेतोय, तारीफ करू क्या उसकी स्नेह. त्या गाण्याच्या वेळेला शम्मी कपूर रफीला असं म्हणाला की ती जी शेवटची ओळ आहे, शेवटचं ध्रुपद आहे, तारीफ करू क्या उसकी, हे जरा 3-4 वेळा रिपीट कर, म्हणजे मला त्याच्यावर काहीतरी चांगलं करता येईल, चांगली ऍक्टिंग करता येईल. तो ओपी नय्यर राहायला म्हणतो होता. तो म्हणाला, नाही हे माझं क्षेत्र आहे, याच्यात तू काही सजेस्ट करायचं नाही, मला चालणार नाही, असं जसं मी गाणं केलंय तसं करायला पाहिजे. शेवटी रफीने सांगितलं अरे म्युझिक तू दिलेलं असलं, मी जरी गात असलो तरी नाचणार तो आहे, त्याला मनासारखं करून देणार. आणि शेवटी ओपी तयार झाला आणि शम्मी कपूरनी जे केलं होतं ते खरोखरच बघणीय होतं, आणि त्यामुळे गाणं आणखीन चांगलं झालं. ते गाणं तुमच्यासमोर पेश करतोय राणा. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा. तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. एक चीज कयामत भी है, लोगों से सुना करते थे, तुम्हें देख के मैंने माना, वो ठीक कहा करते
कहा करते थे। है चाल में तेरी जालिम कुछ ऐसी बला का जादू, 100 बार संभाला दिल को पर होके रहा बेकाबू। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। हर सुबह किरण की लाली है रंग तेरे गानों का, हर शाम की चादर काली साया है तेरे बालों का। हर सुबह किरण की लाली है रंग तेरे गालों का, हर शाम की चादर काली साया है तेरे बालों का, साया है तेरे बालों का। तू बल खाती एक नदिया, हर मौज तेरी अंगड़ाई, जो इन मौजों में डूबा उसने ही दुनिया पाई। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। मैं खोज में हूँ मंजिल की और मंजिल पास है मेरे, मुखड़े से हटा दो आंचल, हो जाए दूर अंधेरे, हो जाए दूर अंधेरे। माना कि ये जलवे तेरे कर देंगे मुझे दीवाना, जी भर के जरा मैं देखूं अंदाज तेरा मस्ताना। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। 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 और तुमच्यासाठी अख्खा गाणं घेतला आता, प्लीज वन्स मोर म्हणू नका, तुम्ही वन्स मोर म्हणत राहा. तेच मी पण हा. बहुत लंबा गाया मैंने. नाही, खूप मोठं गाणं त्याने म्हटलंय. तर आपण पुढे जाऊया. मी शेवटी जाताना एक नक्की वन्स मोर गाणं घेईन, तुम्ही काळजी करू नका. मन्ना डेनी मेहमूदला नेहमी आवाज दिला, पण तरी सुद्धा रफीने मेहमूदची जी काही गाणी म्हटली ती बरीचशी सगळी फेमस झाली. त्यातलं एक गाणं अर्थातच आपण पाहूया. हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं,
हम तेरे 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 चाहने वाले हैं। हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं। हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं। हम तेरे 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 चाहने वाले हैं। हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं। महमूद गातो असंच वाटतं या गाण्यावर की अजहून आहे बालमा हे खरं क्लासिकल संगीतावर आधारित असं गाणं होतं आणि जनरली मन्नाडे त्यातला दादा मानला जात होता, पण ते गाणं सुद्धा महमूदसाठी रफीने गायलं. पण जॉनी वॉकर हे कायम रफीचाच आवाज घेतला. जॉनी वॉकर काय म्हणतो आपण रफीबद्दल ते पाहूया. रफी साहब जितने अच्छे गाने वाले थे ये तो मेरे ख्याल से तमाम सुनने वालों को मालूम ही है, उसके बारे में बताने की मेरे ख्याल से मुझे कोई जरूरत है ही नहीं. लेकिन मैं उनके कैरेक्टर के बारे में सिर्फ दो बातें आपसे बताना चाहता हूँ. वो ये कि वो इतने जितने अच्छे गाने वाले थे उससे कहीं ज्यादा अच्छे इंसान थे. यानी वो हर आदमी से इस तरह मिलते थे जिस तरह बिल्कुल कोई इनका बहुत ही पुराना जान पहचान वाला ताल्लुकाती और करीबी कोई रिश्तेदार हो, भले ही वो बड़ा आदमी हो भले ही वो छोटा आदमी हो, और इतनी इनके शादी से और इतने झुककर मिलते थे कि मैं आपसे बयान नहीं कर सकता. क्योंकि मैं जब शुरू में फिल्म लाइन में आया तो मेरे लिए उन्होंने गाने सब टोटल रफी साहब ही ने गाए, और मेरी कामयाबी का सबसे बड़ा राज मेरे ख्याल में रफी साहब ही थे. इसलिए कि हर फिल्म में एक गाना जरूर होता था और वो सिर्फ रफी साहब का होता था, और वो गाना बहुत ज्यादा हिट होता था. इसलिए मैं उनसे मिलने के लिए बड़ा बेताब था और मैं चाहता था कि रफी साहब से बराबर जाके किसी दिन मिलूं. और जब मैं उनसे मिलने के लिए गया तो आप यकीन मानिए मुझे ये यकीन नहीं होता था कि ये रफी साहब ही हैं जिनसे मैं बात कर रहा हूं. इतने झुककर इतनी मिलनसारी से मिले और मुझे ऐसा लगा कि मेरे इनसे कई सालों पुराने ताल्लुकात है. आणि खरोखरच रफीने जो त्याला आवाज दिला, जी गाणी दिली, त्यामुळे जॉनी वॉकरच्या कॉमेडीला सुद्धा बळ मिळालं. त्यातली एक दोन गाण्यांची झलक आपण जंगल में मोर नाचा किसी ने न देखा. जंगल में मोर नाचा किसी ने न देखा है. हम जो थोड़ी सी भी के जरा झूमे हाय बे सबने देखा. जंगल में मोर नाचा किसी ने न देखा है. हम जो थोड़ी सी के जरा झूमे हाय बे सबने देखा. जंगल में मोर नाचा किसी ने न देखा. है दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हटके जरा भटके ये है बम्बे मेरी जान. हो ही हा है दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हटके जरा भटके ये है बम्बे मेरी जान. आणि त्यांचंच एक गाणं राणा तुमच्यासमोर पेश करतोय, चंपी तेल मालिश. राणा साहब. मालिश तेल मालिश चंपी. सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए, आजा प्यारे पास हमारे काहे घबराए काहे घबराए. मालिश तेल मालिश. सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए, आजा प्यारे पास हमारे काहे घबराए काहे घबराए. तेल मेरा है मुस्की गंज रहे ना खुशकी, जिसके सर पर हाथ फिरा दूं चमके किस्मत उसकी. सुन 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 अरे बेटा सुन, इस चंपी में बड़े बड़े गुण. सुन 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 अरे बेटा सुन, इस चंपी में बड़े बड़े गुण. लाख दुखों की एक दवा है क्यों ना आजमाए. काहे घबराए काहे घबराए. सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए,
आजा प्यारे पास हमारे, काहे घबराए काहे घबराए। प्यार का हो वे झगड़ा या बिजनेस का हो रगड़ा, सब लफड़ों का बोझ हटे जब पड़े हाथ एक तगड़ा। सुन 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 अरे बाबू सुन, इस चंपी में बड़े बड़े गुण। सुन 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 अरे बाबू सुन, इस चंपी में बड़े बड़े गुण। लाख दुखों की एक दवा है, क्यों ना आजमाए। काहे घबराए काहे घबराए, सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए। आजा प्यारे पास हमारे, काहे घबराए काहे घबराए। नौकर हो या मालिक, लीडर हो या पब्लिक, अपने आगे सभी झुके हैं राजा का सैनिक। नौकर हो या मालिक, लीडर हो या पब्लिक, अपने आगे सभी झुके हैं क्या राजा का सैनिक। सुन 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 अरे राजा सुन, इस चंपी में बड़े बड़े गुण। सुन 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 अरे राजा सुन, इस चंपी में बड़े बड़े गुण। लाख दुखों की एक दवा है, क्यों ना आजमाए। काहे घबराए काहे घबराए, सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए। आजा प्यारे पास हमारे, काहे घबराए काहे घबराए, सर जो तेरा चकराए या दिल डूबा जाए। आजा प्यारे पास हमारे, काहे घबराए काहे घबराए, काहे घबराए काहे घबराए, काहे घबराए काहे घबराए। थँक यू। इतकी मोठी मोठी गाणी म्हणतोय पण हातात कागद नाही बघा त्याच्या, पाठ आहेत त्याला सगळी गाणी. रफीने अनेक पुरुष आणि स्त्री गायकांबरोबर द्वंद्वगीतं म्हटली आणि त्याचे जे कॉम्पिटिटर्स होते त्याच्याबरोबर सुद्धा रफीचा संबंध हा नेहमीच चांगलाच होता. तुम्हाला मगाशी मी म्हटलं की रफी आला आणि तलतचं मार्केट डाऊन झालं, कारण दिलीप कुमार तलतचा आवाज घ्यायचा तो नंतर पुढे रफीचा घ्यायला लागला. पण तरी सुद्धा दोघांमध्ये प्रचंड प्रेम होतं. एक तुम्हाला गोष्ट सांगतो की हकीकतमध्ये एक गाणं आहे, होके मजबूर तुम्हें उसने बुलाया होगा. ह्या गाण्यामध्ये तलत आहे, मन्ना डे आहे, रफी आणि भूपेंद्र गात होते. आणि त्या काळामध्ये वेगवेगळे माईक नसत, एकच माईक असायचं आणि एका माईकवर सगळेजण एकत्र पडतात. रफीसाठी एक छोटंसं स्टूल ठेवलं होतं. का? कारण रफी ह्यांच्यामध्ये सगळ्यात बुटका. गाण्याचं रेकॉर्डिंग झाल्यानंतर भूपेंद्र असं म्हणाले की आम्ही सर्व रफीपेक्षा उंचीने मोठे होतो, पण आवाजाची उंची त्याची सगळ्यात जास्त मोठी होती. ह्या दोघांचं एक गाणं मी तुमच्यासमोर पेश करतोय. त्याच्या आधी तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो की आदमी नावाचा जो सिनेमा होता, या आदमी नावाच्या सिनेमामध्ये एक गाणं रफीचं आणि मनोज कुमारच्या तोंडी, म्हणजे रफीचं गाणं अर्थात दिलीप कुमारच्या तोंडी, तेच गाणं मनोज कुमारच्या तोंडी तलतचं रेकॉर्ड केलं गेलं. पण त्यांनी सांगितलं मला तलत नको, मला महेंद्र कपूर पाहिजे. मराठीमध्ये अवधसा आठवणे म्हणतात ना, त्या शब्दाचा अर्थ मला त्या दिवशी कळला. आपण तलत आणि रफी यांचं एक कॉम्बिनेशन गाणं पाहू. सारी जिंदगी जिसका कोई सिला नहीं, दिल को फरेब दीजिए और ये हौसला नहीं, और ये हौसला नहीं. उससे तो बदगुमान हो, उस पे तो एतबार कर, सुबह जरूर आएगी, सुबह का इंतजार कर, गम की अंधेरी रात में. ह्या देवानंद आणि नूतन जागे संबंध नव्हता, पण त्याने असं टाकलं, बहुतेक आवडत असावेत म्हणून, काहीही संबंध नव्हता.
मुकेश आणि रफी यांचं सुद्धा प्रचंड अतिशय चांगली मैत्री होती. म्हणजे मुकेशला अनेक संगीतकार टाळायचे, पण रफीला मुकेशच्या आवाजातला दर्द प्रचंड आवडायचा. त्या दोघांचं एकत्रित एक गाणं आपण बोलूया. फिरते थे जो बड़े ही सिकंदर बने हुए बैठे हैं, उनके दर पे कबूतर बने हुए. जिस प्यार में ये हाल हो, जिस प्यार में ये हाल हो, उस प्यार से तौबा तौबा, उस प्यार से तौबा. जो बोर करे यार को, जो बोर करे यार को, उस यार से तौबा तौबा, उस यार से तौबा. मला कळलं असेल फिर सुबह होगी या सिनेमातलं गाणं आहे. मन्नाडे आणि रफी तर खास दोस्त, जवळजवळच राहायचे, एकमेकांबरोबर पतंग उडवायचे आणि एकमेकांचा पतंग कापायचे, पण दोघांनी कधीही एकमेकांवर जळफळाट केलं नाही. किंबहुना एकदा ओपी नय्यर समोर पेटीवर मोहम्मद रफी गात होता आणि त्यांनी कुठलं गाणं म्हटलं असेल तर ते गाणं होतं पूछो ना कैसे मैंने रैन दिखाए, मन्नाडेचं गाणं. तर ओपीन त्याला सांगितलं की अरे तू नुसते सूर कशाला वाजवतोयस, तू अख्खं गाणं. तर त्याने ध्रुपद म्हटलं आणि पुढच्या कडव्यावर जाताना तो थांबला. तो म्हणाला मला नाही जमणार. मंदाडेने ते इतकं सुंदर गायलेले ते मला गाणं मी गाऊन स्पॉइल नाही करायचं. केवढा मोठा मनाचा माणूस होता. पण या दोघांनी एकत्रित एक अप्रतिम गाणं म्हटलेलं आहे, तू है मेरा प्रेम देवता. ते आपण पाहूया. तू है मेरा प्रेम देवता, तू है मेरा प्रेम देवता. इन चरणों की दासी हूँ मैं, मन की प्यास बुझाने आई, मन की प्यास बुझाने आई. अंतर घट तक प्यास हूँ मैं, तू है मेरा प्रेम देवता. किशोर कुमार आराधनानंतर तुम्हाला माहिती आहे की किशोर कुमार हिरो झाला आणि रफीला अक्षरशः सेटबॅक मिळाला, त्याला नर्वस ब्रेकडाऊन सुद्धा मिळाला. पण तरी सुद्धा किशोर कुमार आणि रफी यांच्यामध्ये प्रेम होतं. एक जण किशोर कुमारला भेटायला आला आणि हातात त्याच्या ट्रान्झिस्टर होता आणि त्या ट्रान्झिस्टरवर रफीचं गाणं लागलं होतं, ते आज पुरानी राहों से कोई मुझे आवाज दे. मग असा जो दिलीप कुमारचा सिनेमा सांगितला त्या आदमी या सिनेमातलं ते गाणं होतं. आणि त्याने बघितलं की अरे आपण किशोर कुमारकडे चाललोय, रफीचं गाणं आहे, किशोर कुमारला काय वाटेल, त्यांनी लगेच ते गाणं बंद केलं. तर किशोर कुमार सांगितलं आधी पहिल्यांदा गाणं चालू कर, मला ते गाणं पूर्ण ऐकायचं आहे. किशोर कुमारने ते पूर्ण गाणं ऐकलं आणि नंतर तो म्हणाला आता तू काय ते बोल, कारण ये कमाल सिर्फ रफी साहब ही कर सकते, उनके आगे हम सब बरसाती मेंढक आहे असं तो म्हणाला. रफी गेल्यानंतर त्याच्या पार्थिवाच्या समोर किशोर कुमार बसला होता आणि 4 तास त्या पार्थिवाचे पाय चेपत होता तो. त्या दोघांचं एक गाणं आपण बघूया. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. त्यांचा खरंच दोस्ताना शेवटपर्यंत टिकला होता. नूरजानने सुद्धा रफी बरोबर गाणं म्हटलंय जुगनू नावाच्या सिनेमामध्ये. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की गाव की छोरी यामध्ये नूरजाननी पहिल्यांदा जेव्हा श्याम सुंदरकडे रफीला ऐकलं तेव्हा ती श्याम सुंदरला म्हणाली की हा नवा जो तरुण गायक आहे तो अतिशय गुणवान आहे, त्याला कितीही रिटेक्स घ्यायला लागले, कितीही त्याला हे करायला रिहर्सल करायला लागलं तरी चालतील, मी करायला तयार आहे. कारण नूरजान त्यावेळची मोठी गायिका होती, पण ह्याला नाराज करू नकोस. दोघांनी मिळून जुगनूतलं गाणं आपण पाहूया.
भुला दो वो कसम जो के खाए थे कभी तुमने। भुला दो तो तुम गुजरे हुए रंगीन ज़माने को। भुला दो हाँ भुला दो इश्क के सादा फसाने को। तमन्नाओं की बस्ती में अंधेरा ही अंधेरा है। किसे अपना कहे कोई जो अपना था पराया है। शमशाद बेगम आणि रफी यांची गाणी तो ओपी नय्यरने अतिशय सुंदर दिली. श्रीरामचंद्र आणि ओपी नय्यर नौशाद यांनी सुरुवातीला ते गाणं पाहू. लेके पहला पहला प्यार भर के आंखों में कुमार जादू नगरी से आया है कोई जादूगर। लेके पहला पहला प्यार भर के आंखों में खुमार जादू नगरी से आया है कोई जादूगर। लेके पहला पहला प्यार भर के आंखों में खुमार जादू नगरी से आया है कोई जादूगर। लेके पहला पहला प्यार. गीता दत्त रफी हे कॉम्बिनेशन सुद्धा अतिशय उत्कृष्ट होतं. दोघांनी अतिशय खूप छान छान गाणी दिली. त्यातलं एक गाणं मी तुम्हाला दाखवतोय, त्यामध्ये फक्त गीता दत्तचा हुंकार आहे बस, बाकी गातोय रफी. मंजिल नावाचा एक देवानंद सिनेमा होता, अतिशय चांगली गाणी होती. जे SD बर्मनचे म्युझिक, तो पिक्चर चालला नाही पण त्यातली गाणी अप्रतिम होती. अरे सॉरी माझी जरा एक चूक झाली माझ्या हातून, कारण मला इथे रात्री ह्याच्यात दिसत नाही, लाईट एकदम गेल्यानंतर माझा प्रॉब्लेम म्हणून. हे जे गाणं आहे हे गाणं अर्थातच मुबारक बेगम आणि त्या रफीचं गाणं आहे. आणि मुबारक बेगमला हे गाणं का मिळालं तर रफी आणि लता मंगेशकर ह्यांचं जे रॉयल्टीवरून भांडण झालं, त्या भांडणानंतर लता रफीबरोबर गायला तयार नव्हती. मग कोणाला द्यायचं तर सुमन कल्याणपूरला द्यावं असं शंकर जयकिशनला वाटत होतं. पण जर सुमन कल्याणपूरला दिलं तर लताला राग येईल, म्हणून ते गाणं मुबारक बेगमला दिलं गेलं. गले लगा लो ऐ मेरे हमराही, मुझको अपने गले लगा लो ऐ मेरे हमराही, तुमको क्या बतलाऊं मैं कि तुमसे कितना प्यार है। मुझको अपने गले लगा लो ऐ मेरे हमराही, तुमको क्या बतलाऊं मैं कि तुमसे कितना प्यार है। मुझको अपने गले लगा लो. आणि आता रफी आणि गीता दत्त. चुपके से मिले प्यासे प्यासे, कुछ हम कुछ तुम, क्या हो जो घटा खुल के बरसे रुमझुम रुमझुम। चुपके से मिले प्यासे प्यासे, कुछ हम कुछ तुम, कुछ क्या हो जो घटा खुल के बरसे रुमझुम 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 रुमझुम. आणि त्या लता मंगेशकर आणि रफी यांच्या भांडणाचा सगळ्यात जास्त फायदा अर्थातच सुमन कल्याणपूरला झाला. जेव्हा सुमन कल्याणपूरवर त्यांनी पहिलं गाणं म्हटलं रफीने, तेव्हा सुमन कल्याणपूर भयंकर घाबरून गेले होते. नॅचरल आहे, रफी हा अतिशय मोठा सिंगर होता, बुजुर्ग सिंगर होता. रफीने तिला समजावलं आणि सांगितलं की बघ, तू कुठल्याही दुसऱ्या एखाद्या सिंगर बरोबर गातेस, एखाद्या साध्या गायकाबरोबर गाते असं समज, मी रफी बरोबर गाते हा विचार सुद्धा मनात आणू नकोस. आणि रफीने तिला सांभाळून घेतलं. ते गाणं होतं अजहून आहे मानवा. आज होना बालमा सावन
सावन बीता जाए, आए रे सावन बीता जाए। सावन बीता जाए, हाय रे सावन बीता जाए। आज होना है वालुमा, सावन बीता जाए, हाय रे सावन बीता जाए। आणि खरं तर याच्यानंतर माझं लगेच गाणं आहे आजकाल तेरे मेरे प्यार के चर्चा, दोघांचं गाणं घेतलंय. पण तत्पूर्वी मला तुम्हाला एक खूप मस्त ऑडिओ व्हिज्युअल दाखवायचं आहे की सी अर्जुन नावाचा एक जो म्युझिक डायरेक्टर होता, तर रफी आणि लता आणि आशा यांनी प्रचंड गाणी घेतली, त्यामुळे मी त्याचं ते घेतलेलं नाही. पण एक गाणं, खरं ती 2 गाणी आहेत, पण इतकी चाल सिमिलर आहे की लता कुठली आणि आशा कुठली हे मी दाखवले म्हणून कळतं. आणि ते कुठल्या सिनेमातलं एक, ह्या सिनेमातलं गाणं त्या सिनेमात आणि त्या सिनेमातलं गाणं त्या सिनेमात टाकलं तरी काहीही फरक पडू शकत नाही. अद्वितीय गाणं आहे बघा. इक्बाल कोरेचं, सॉरी, सिराज. आज मौसम की मस्ती में गाए पवन, आज मौसम की मस्ती में गाए पवन। सनसना सनसना सनसनन, सनसना सनसना सनसनन। हर तरफ है महक, हर तरफ है चहक, हर तरफ है महक, हर तरफ है चहक, हर तरफ बात बन। आज मौसम की मस्ती में गाए पवन, आज मौसम की मस्ती में गाए पवन। सनसना सनसना सनसनन, सनसना सनसना सनसनन। हमने देखा उन्हें दिन में और रात में, नूर ज़ुल्मात में। हमने देखा उन्हें, हमने देखा उन्हें दिन में और रात में, नूर ज़ुल्मात में। मस्जिदों के मीनारों ने देखा उन्हें, मंदिरों के दीवारों ने देखा उन्हें, महकदे के दरारों ने देखा उन्हें, देखा उन्हें, देखा उन्हें। आज मौसम की मस्ती में गाए पवन, आज काही मौसम फरक की नाही. मस्ती में गाए पवन। सनसना सनसना सनसनन, सनसना सनसना सनसनन, सनसना सनसना सनसनन, सनसना सनसना सनसनन। ही स्वतःचीच चोरी आहे. आता गाणं पेश करूया आपण. डॉक्टर शिल्पा, तिची मी मगाशी ओळख करून दिली, ती डेंटिस्ट आहे आणि खूप चांगला आवाज आहे तिला, गातेही चांगली, अनंत आमच्या अनेक कार्यक्रमातून गाते. जर डेंटिस्ट म्हणून तिच्याकडे जायचं असेल तरी तुम्ही जाऊ शकता. हा, तिचं लक्ष आहे दातांवर सगळ्यांच्या. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर, अच्छा, सबको मालूम है और सबको खबर हो गई। तो क्या आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई।
हमने तो प्यार में ऐसा काम कर लिया, प्यार की राह में अपना नाम कर लिया। हमने तो प्यार में ऐसा काम कर लिया, प्यार की राह में अपना नाम कर लिया, प्यार की राह में अपना नाम कर लिया। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, अच्छा सबको मालूम है और सबको खबर हो गई। तो क्या आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़ुबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़ुबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई। तो क्या आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई। एकदा दिल्लीमध्ये कॉरोनेशन हॉटेलमध्ये रफी उतरला होता आणि एक पोस्ट अँड टेलिग्राफ खात्यातला एक उमदा मुलगा रफीला भेटायला आला आणि त्याने रफीला सांगितलं की मला गायक पण व्हायचं आहे आणि म्युझिक डायरेक्टर, मी काय करू, मला मार्ग दाखव. रफीने त्याला सांगितलं तुला जर म्युझिक डायरेक्टर व्हायचं असेल ना तर कुठल्या तरी म्युझिक डायरेक्टरकडे जाऊन असिस्टंट म्युझिक डायरेक्टर बन आणि शिक आणि मगच फिल्म इंडस्ट्रीत तू काहीतरी करू शकशील. तो हेमंत कुमारकडे गेला आणि असिस्टंट म्हणून काम करायला लागला. त्याचं नाव होतं रविशंकर शर्मा, ज्याला आपण संगीतकार रवी म्हणून ओळखतो. देवेंद्र गोयलने त्याला पहिला सिनेमा दिला वचन नावाचा आणि तिथून त्याने स्वतःचं असं सेपरेट कॉम्पोजिशन चालू केलं आणि त्यातलं पहिलंच गाणं जे रफीने म्हटलं होतं ते एक पैसा दे दे ओ जाने वाले बाबू. तिथून रवी हा भिकाऱ्यांचा संगीतकार म्हणून फेमस झाला, कारण बरीच भिकाऱ्यांची गाणी त्यांनी आणि भिकाऱ्यांनी पण त्यांनी खूप पैसे मिळवून दिले. पण रवीने आपल्या बंगल्याचं नाव वचन ठेवलं होतं. एकतर वचन त्याचा पहिला सिनेमा आणि ह्या रवीचं रफी शिवाय कधीही पान. आणि त्या दोघांची इतकी मैत्री होती की रफी गेल्यानंतर त्या वचन बंगल्यामध्ये बऱ्याच वेळेला रिहर्सल्स व्हायच्या. ज्या सोफावर रफी बसायचा ना त्याच्यावर त्या जागेवर त्यांनी कुणालाही बसून दिलं नाही आणि कुणीही बसू नये म्हणून तिथे त्याने हार्मोनियम ठेवला होता. हे काय प्रेम होतं बघा. आणि त्याचं खरंच प्रेम होतं, कारण रवी रफीमुळेच मोठा झाला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्याचं तो खऱ्या अर्थाने इस्पिकचा एक जो बी.आर. चोप्राचा रवी हा म्युझिक डायरेक्टर आणि बी.आर. चोप्रा हा अत्यंत कंजूस माणूस. पैसे वाचवण्यासाठी तो रफीच्या ऐवजी महेंद्र कपूर वापरायचा. महेंद्र कपूरला एवढी गाणी का मिळाली त्याचं कारण बी.आर. चोप्रा. पण एकदा जे वक्त मधलं एक गाणं होतं, वक्त से दिन और रात, वक्त से कल और आज, ह्या गाण्याच्या वेळेला रवी अक्षरशः बी.आर. चोप्राशी भांडला आणि म्हणाला की नथिंग डुईंग हे गाणं आपण रफीलाच देऊया आणि रफीने त्या गाण्याचं सोनं केलं. त्याची दोन गाणी आपण आधी पाहूया. हे पहिलं वचन म्हणलं, जब लिया हाथ में हाथ निभाना साथ मेरे सजना, देखो जी हमें छोड़ न जाना. जब लिया हाथ में हाथ निभाना साथ मेरे सजना,
हमें छोड़ न जाना, साथ कभी ना छूटे चाहे दुश्मन बने जमाना। देखो जी हमें छोड़ न जाना, देखो जी दिल तोड़ न जाना। सौ बार जन्म लेंगे, सौ बार फना होंगे, ऐ जान वफा फिर भी हम तुम न जुदा होंगे। सौ बार जन्म लेंगे, सौ बार फना होंगे। रफीचा सॉरी शंकर जयकिशनचा घाई झाली की असं होतं. शम्मी कपूरचा आवडता संगीतकार हा अर्थातच शंकर जयकिशन किंवा ओपी नय्यर, पण रवीने त्याच्या काही सिनेमाला संगीत दिलेलं आहे आणि त्यात एक सिनेमा आहे प्यार किया तो डरना क्या. शम्मी कपूर त्या सिनेमाच्या रेकॉर्डिंगला गेला आणि त्याला शंकर जयकिशनची रेकॉर्डिंग रूम ओपी नय्यरची बघून सवय असे खूप म्युझिशियन्स बसले आहेत, प्रचंड व्हायोलिन्स आहेत, त्याला माणसंच दिसायला. त्याने विचारलं कुठलं गाणं करतोय, तुला काय वादक बिदक लागत नाहीत का. त्याने सांगितलं नाही, माझं रेकॉर्डिंग होऊ दे, मग गाणं ऐक आणि मग तुला कळेल. ते गाणं होतं जिंदगी क्या है गम का दरिया है. आणि मग शम्मी कपूरला पटलं की कमी वाद्याने सुद्धा चांगलं गाणं देता येतं. या रवीचं एक गाणं आम्ही तुमच्यासमोर पेश करतोय, बार बार देखो हजार बार देखो. गाण्याचा चॉईस चांगला आहे की नाही, थँक्यू. हा आमच्या सगळ्यांचं आहे आणि त्याचे ट्रॅक शोधणं किती कठीण काम होतं याची तुम्हाला कल्पना नाही आहे, कारण हे ट्रॅक सगळीकडे रेडीली अवेलेबल नाही आहेत. ते शोधले आणि त्याच्यानंतर हा शो उभा राहिला. आमचा शम्मी कपूर येतोय, हा येतोय. हा क्लासिकल त्याने मधुबन मेरालिका म्हटलं ना. हो हो कल्पनामधलं बरोबर, त्या दोघं त्याचा मिळू शकेल ट्रॅक, पण मग आणखीन एक गाया गाळायला लागेल, मग खर्च वाढतो. बार बार देखो नाही, ओ मेरा प्रेम देवता, कल्पना का गाणं. बार बार देखो हजार बार देखो कि देखने की चीज है हमारा दिल रुबा. डाली हो डाली हो डाली हो. बार बार देखो हजार बार देखो कि देखने की चीज है हमारा दिल रुबा. डाली हो डाली हो डाली हो. हाँ जी हाँ, और भी होंगे दिलदार यहाँ, लाखों दिलों की बहार यहाँ, पर ये बात कहाँ है. हाँ जी हाँ, यार दिलदार यहाँ, और को दिलों की बहार यहाँ, पर ये बात कहाँ. ये बेमिसाल हुस्न लाजवाब ये अदा. डाली हो डाली हो डाली हो. बार बार देखो हजार बार देखो कि देखने की चीज है हमारा दिल रुबा. डाली हो डाली हो डाली हो.
एक जन महफिल मिला, आज राग मंजिल मिला, ये न पूछो कि कहाँ, नया नया ये आशिकी का राज है मेरा। ताली हो, ताली हो, ताली हो। बार बार देखो, हजार बार देखो, कि देखने की चीज है हमारा दिल रुबा। ताली हो, ताली हो, ताली हो। बल्ले बल्ले उठ के मिस्टर क्यों चले, प्यार से मेरे कहो क्यों चले, बैठ जाओ मेहरबान। बल्ले बल्ले उठ के मिस्टर क्यों चले, प्यार से मेरे कहो क्यों चले, बैठ जाओ मेहरबान। दुआ करो मिले तुम्हें भी ऐसा दिल। ताली हो, ताली हो, ताली हो। बार बार देखो, हजार बार देखो, कि देखने की चीज है हमारा दिल रुबा। ताली हो, ताली हो, ताली हो, ताली हो, ताली हो, ताली हो। Thank you.